स्टुडंट आहे. आता सध्या जे काय सिच्युएशन चालू आहे, आम्ही वर्षभर अभ्यास केला नीटसाठी वगैरे, तर ॲट लास्ट पेपर लीक झाले आणि जे काही मुलं सध्या ज्या मुलांनी सुसाईड वगैरे केलं हे खूप चुकीचं आहे. सो आम्ही इथे सांगलीमध्ये शांतीपूर्वक आंदोलनासाठी जमा झालो आहे आणि लाईक आम्ही सोनम वांगचूक सरांना इथून सपोर्ट करतो. आज दिल्लीमध्ये काय वाटतं तुला? आंदोलन मोठं हे खूप चुकीचं आहे, कारण शेवटी आम्ही शांततेतच करत होतो जे करत होतो ते. हा लाईक इफ आम्ही दुसरा जर आम्ही पर्याय चूज केला असता तर मग हे लाठीचार्ज वगैरे वॉज फाईन, बट आता आम्ही शांततेत करतो तर वी आर एक्सपेक्टिंग की तुम्ही आम्हाला सपोर्ट करा आणि आम्हाला जे पाहिजे ते द्या. शिक्षण मंत्री यायला पाहिजे, त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे असं मला वाटतं, कारण जर त्यांनी दिला तर मग खूप वेगळी पुढं एज्युकेशनमध्ये खूप वेगळा पॉझिटिव्ह आपल्याला इफेक्ट दिसेल. आज जे आंदोलन चालू आहे त्याला पाठिंबा म्हणून आम्ही सगळे सहभागी झालो. जंतर-मंतरवर जे लोकशाहीच्या बचावासाठी, विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी, नीट परीक्षेच्या पेपरफुटीच्या विरोधात, राम मंदिरच्या विरोधात, राम मंदिरच्या चंदाचोरीच्या विरोधात, देशातले पक्षफोडीच्या विरोधात, पेपरफोडीच्या विरोधात जे आंदोलन चालू आहे ते संविधानाच्या चौकटीत बसून ते आंदोलन चालू आहे. लोकांना शांततेचं आंदोलन चिघळवण्याचा जो उद्योग गृहमंत्र्यांनी केंद्रीय पोलीस यंत्रणा वापरून आज आंदोलकांच्यावर लाठीचार्ज करण्याचा जो उद्योग केला आहे त्याचा सर्वप्रथम सांगलीकर विद्यार्थी, सांगलीकर ज्येष्ठ नागरिकांनी सांगलीतल्या विविध पक्षाच्या वतीने पहिल्यांदा इथं महात्मा गांधींच्या पुतळ्याचा इथे निषेध करण्यात आला. त्याचबरोबर या आंदोलनाची दिशा ही योग्य दिशेनं जात असताना आणि या सरकारची जबाबदारी असताना एक धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा यांना इतका महत्त्वाचा आहे की या महाराष्ट्राच्या, या देशाच्या भवितव्याबरोबर खेळ खेळणाऱ्या, पेपरफुटीचा उद्योग करणाऱ्या मंत्र्याचा राजीनामा घ्यायला हे सरकार कचरतंय. सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कचरतंय, सरकार लोकांच्या प्रश्नावर कचरतंय, सरकार पेट्रोल लोकांना घरपोच देण्याच्या बाबतीत गॅस असेल या बाबतीत कचरतंय. या सगळ्यामध्ये हे सरकार अपयशी ठरलंय. या एप्स्टीन फाईलचं निर्मित असलेलं सरकार हे लोकांनी आता डोक्यात घेतलेलं हे घालवायचं आहे. मात्र या प्रश्नावर लोकांच्यात जे आंदोलन चालू आहे, जी लोकांच्यात नाराजी उमटते ती दडपून टाकायचा उद्योग या केंद्र सरकारनं चालू केला आहे. त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन आहे. या आंदोलनाची दखल घेऊन, या आंदोलनाच्या दाहकता लक्षात घेऊन, या विद्यार्थ्यांच्या प्रश्नाची दाहकता लक्षात घेऊन, ज्या विद्यार्थ्यांचे जीव गेलेले आहेत, ज्या विद्यार्थ्यांची मानसिकता बिघडलेली आहे त्या विद्यार्थ्यांचे पालक आज जंतर-मंतरवर आंदोलनाला आहे. वेगवेगळ्या गावात, वेगवेगळ्या जिल्ह्यात, वेगवेगळ्या राज्यात हे लोक आंदोलन करतायत. या आंदोलनाची दखल घेऊन या सरकारनं राजीनामा दिला पाहिजे. हे सरकार पडलंच पाहिजे. या प्रश्नावर इतकं मोठी ही घटना आहे, मात्र ही गांभीर्यानं न घेता या सरकारला पाठीशी घालायचा उद्योग पंतप्रधानांनी केलेला आहे. त्यांनी स्वतःचं सरकार वाचवण्यापेक्षा देश वाचवण्याकडे भर दिला पाहिजे. यासाठीचं या आंदोलनाने हे जर नीट परीक्षेच्या बाबतीतलं असेल किंवा अन्य प्रश्नांच्या बाबतीतले जर योग्य निर्णय सरकारने घेतले नाहीत तर जनता याही मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून या सरकारला खाली घेतल्याशिवाय राहणार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.